मालाडमधील मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध होतोय। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि खासदार वर्षा गायकवाड यांची देखील उपस्थिती। मोठ्या संख्येने कांग्रेस के कार्यकर्ते बाहर और अंदर बीजेपी के कार्यकर्ताओं का नारेबाजी चालू था और अभी खुद यहाँ पर डीसीपी संदीप यादव ने डिटेन किया है। देख सकते हैं वर्षा गायकवाड असलम शेख आणि वर्षा गायकवाडांचं शाळेबाहेर ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे आणि शाळेच्या प्रांगणामध्ये जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती। मालाडमधल्या मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसकडून विरोध होतोय। असलम शेख यांची धरपकड करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि यासोबतच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची देखील उपस्थिती आहे। वर्षा गायकवाड आणि असलम शेख हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध त्यांच्याकडून केला जातोय। खासगीकरण का करायचं आहे असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। कि पूरी तरह से हम इस प्राइवेटाइजेशन के खिलाफ आए थे। हम चाहते थे हम पालक मंत्री से बात करें। सुबह से हम विनती कर रहे थे कि पालक मंत्री से खासदार और आमदार को मिलने दो। हमारे लोग भी नहीं जाएंगे, फिर भी हमें मिलने नहीं दिया। स्टेट लेवल कार्यक्रम में चले गए और गवर्नमेंट का पैसा, मुंबई महानगर पालिका का पैसा बच्चों के भविष्य और पेरेंट्स की तरफ से हम यहाँ पे आए थे। हमारी बात भी सुना, देख सकते हो कैसे आपको खींच के लेके जाना। अंदर जो कार्यक्रम था वो कार्यक्रम शुरू हो गया है। मंगल प्रभात लोढ़ा बाहर क्या कार्यक्रम चल रहा है वो भी दिखाइए। जिस तरह से कार्यक्रम चल रहा है आगे तर शाळेच्या बाहेर काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन केले जात आहे। पालकांची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे अशी देखील माहिती मिळते। खासगीकरणाला विरोध काँग्रेसकडून केला जातोय। पालकांचा देखील या खासगीकरणाला विरोध आहे असं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडची दृश्य आपण पाहताय। या शाळेच्या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती आहे। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे आमदार असलम शेख हे आक्रमक झालेले आहेत। त्यांच्याकडून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। मात्र आंदोलनाला या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। असलम शेख यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शाळेच्या बाहेर काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। शाळा व्यवस्थापनासोबत आपल्याला चर्चा करायची आहे अशी भूमिका असलम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्याकडून घेण्यात आली। फक्त 10 जणांना आतमध्ये पाठवा, याच्यामध्ये आमदार, खासदार आणि पालक हे असतील, लोकप्रतिनिधी असतील। शाळा व्यवस्थापनाला आम्हाला जाब विचारायचा आहे की असा निर्णय का घेतला जातोय अशी मागणी प्रमुख त्यांची आहे। मालाडमध्ये शाळेवरून राजकारण तापलंय। मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला विरोध केला जातोय। एकीकडे हे आंदोलन सुरू आहे शाळेच्या बाहेर, तर दुसरीकडे शाळेच्या कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती। मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाचा आरोप करत मुंबई काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे। खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार असलम शेख यांचा या आंदोलनामध्ये सहभाग असल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्री मंगलप्रभात लोढांचा कार्यक्रम टाउनशिप स्कूलमध्ये आधीच निश्चित होता। मंगलप्रभात लोढा येण्यापूर्वीच काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं। काँग्रेस आमदार असलम शेख राजकारण करत असल्याचा भाजपचा आरोप आहे। शाळेचं खासगीकरण होऊ देणार नाही असा इशारा असलम शेख यांच्याकडून देण्यात आलाय। शाळा अदानींना देणार नाही, वर्षा गायकवाडांनी या शब्दात निशाणा साधलाय। मंगलप्रभात लोढांची भेट घेण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत।